कोई कहे गोंदा कोई गोपाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला। मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला। सखा सारथी शरणागत
लीला रस रस खान तो रस की भान जग से राखी बंद करे तो दास की सूरदास को तरस दिए माता यशोदा ब्रिज नारी के माता यशोदा ब्रिज नारी के माखन चोर हरे हरे कृष्ण गोपाल हरे हरे कृष्ण गोपाल हरे हरे कृष्ण गोपाल हरे गोपाल भगवान की जय। तू खुले आकाश माझे वा विश्वास माझा संपला ताज्या हवेने बुंद गारा वास माझा जे मुखोटे पाहिले ते चेहरे होतेच कोठे मी तुझ्या वांजून मागू चेहरा कुणास माझा राख स्वप्नांची जरीही राहिली हातात माझ्या का तुझे पाहून डोळे मोहरे संन्यास माझा अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पवित्राती पवित्र अशा नामाचं ज्यांनी आयुष्यभर चिंतन ज्ञानदानाचा यज्ञ कोण करेल ज्याला स्वतःला ज्ञान आहे ज्याने ज्ञान प्राप्त केलेला आहे तो अन्न ज्ञानदानाचा यज्ञ करू शकतो म्हणजे कुठलाही यज्ञ प्रत्येकाला शक्य नाही आणि म्हणून अर्जुनाने भगवंताला विचारलं की देवा असा जगातला एखादा यज्ञ नाही का का तो सर्वच जण आचरू शकतात सगळे जीव मनुष्य देहामध्ये असणारे सर्वच जीव आचरू शकतात देवाने सांगितलं आहे ना कोणता यज्ञ नाम जप यज्ञ मग अर्जुनाने विचारलं की हा नाम जप यज्ञ तुम्ही सांगितला पण या यज्ञाची नेमकी स्थिती काय आहे याची नेमकी कॅपॅसिटी काय आहे नेमकं यातून मिळेल काय आणि यातून फायदा जीवाचा काय होईल आणि या सगळ्यांनाच आचरता येईल का किंवा याच्यापेक्षा मोठा यज्ञ अजून आहे का तर भगवंतानं अगदी 2 शब्दात उत्तर दिलं गीतेमध्ये भगवंत सांगतात यज्ञानाम जप यज्ञोस्मी सर्वश्रेष्ठ यज्ञ कोणता असेल तर तो आहे परमेश्वराच्या नामाचं स्मरण करणे त्याच्या नामाचा जप करणे देवाची संस्कृत वाणी आपल्याला समजली नाही ती भाषा आपल्याला समजली नाही आणि म्हणून संतांनी तीच देवाची भाषा आपल्याला आपल्या भाषेमध्ये समजावून सांगितली तीच देवाची भाषा मराठीमध्ये सांगताना ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थी जीवनातला सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे नाम जप यज्ञ मग हा यज्ञ हा यज्ञ जो आहे मग या यज्ञाची काही नियमावली असेल याला काही बंधनं असतील कारण कुठलाही विधी करायचा म्हटलं कर्मकांडातला नियम आहेत का याला काही बंधनं आहेत का कारण अर्जुनाचा प्रश्न काय होता की सर्वांना आचरता येईल असा यज्ञ सांग भगवंताने नाम जप यज्ञ सांगितला मग या यज्ञाला अशी काही बंधन आहे का भगवंताने सांगितलं बाबा रे बाधू न शके स्नानादी कर्म हो तू बिछाण्यावर उठून बसला आणि तुला इच्छा झाली नाम जप करण्याची करू शकतो अडचण नाहीये स्नानच केलेलं पाहिजे असं काहीच नाहीये बाधू न शके स्नानादी कर्म तू शेतामध्ये कृषी कर्म चालू आहे नांगर चालू आहे ट्रॅक्टर चालू आहे इच्छा आहे नाम जप करण्याची करू शकतो काही अडचण नाही रस्त्याने चाललेला आहे पायी चाललोय वेळ आहे इच्छा आहे नाम जप करण्याची काहीच अडचण नाही करू शकतो
तू स्वयंपाक करते, चपात्या लाटते, चप्पल घालून चपात्या लाटते, हरकत नाही, इच्छा आहे नामजप करण्याची, करू शकते, काही अडचण नाही. तर केव्हा म्हणायचं असतं माहितीये का? जी वस्तू आपल्या परवानगी शिवाय आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही त्या वस्तूला आपण आपली वस्तू म्हणायचं. जी वस्तू आपल्या परवानगी शिवाय आपल्यापासून दूर जाऊ शकते त्या वस्तूला आपल्याला आपलं म्हणता येत नाही. लक्षात घ्या, आपण या सगळ्याला आपलं म्हणतोय, पण केव्हा आपलं म्हणायचं? जी आपल्या परवानगी शिवाय आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही. मग आपल्या परवानगी शिवाय आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही असं आपल्याकडे आहे काय? आता हा मोबाईल आहे, याला मी माझा म्हणतोय, पण हा माझ्या परवानगी शिवाय माझ्यापासून दूर जाणार आहे. तो हरवू शकतो, तो खराब होऊ शकतो, काही होऊ शकतं. मग त्याला आपलं म्हणण्याचा मला अधिकार आहे का? नाही पोहोचत अधिकार. हा, हे शर्ट माझा आहे, अरे पण हा माझ्या परवानगी शिवाय विरणार आहे, माझ्या परवानगी शिवाय हा फाटणार आहे, याला मी आपलं म्हणू शकत नाही. हे शरीर आहे, या शरीराला तरी मी माझं आपलं म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. का? कारण काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप हे आपलं नाहीये. मग पैसा आपला आहे, जो आपण देवाला द्यावा, देव प्रसन्न व्हावा, यालाही आपल्याला आपलं म्हणता येत नाही. कारण आपला पैसा आपल्याकडे आता आहे, पण तो आपल्या परवानगीशिवाय आपल्यापासून दूर जाऊ शकतो. कधी आला अटॅक, दवाखान्यात लाख रुपये भरावे लागू शकतात, त्याला काय अडचण आहे? आपल्या परवानगी शिवाय जे आपल्यापासून दूर जातं त्याला आपल्याला आपलं म्हणता येत नाही. आणि मग आपलं म्हणावं असं आपल्या जवळ आहे काय? तर आपलं म्हणावं असं आपल्या जवळ एकच आहे, आणि ते म्हणजे आपला भाव, आपली भक्ती, आपली श्रद्धा. बस ही श्रद्धाच एक वस्तू अशी आहे का जी आपल्या परवानगी शिवाय दुसरीकडे जाऊ शकत नाही. आपली श्रद्धाच ठरवते मी कुणापुढे नतमस्तक व्हायचं आहे, आपली भक्तीच ठरवू शकते मी कुणाचं नाम जप करायचं आहे. आमच्या कैवल्यासी रामनाथ बाबांनी या वस्तूला आपलं म्हटलंच नाही. संसार प्रपंच केला, अगदी यथा योग्य केला, त्यांना जेवढा चांगला करता येईल तेवढा चांगला करण्याचा प्रयत्न केला, पण त्या संसारामध्ये प्रपंचामध्ये ते रिचून गेले नाही. तिथं होते, संसारात होते, प्रपंचात होते, पण त्याच्यामध्ये रिचून गेले नाही. त्यांना या गोष्टीची जाणीव होती का एक ना एक दिवस असा उगवणार आहे की ज्या दिवशी घेतलेला श्वास मी पुन्हा सोडू शकणार नाही आणि सोडलेला श्वास मी पुन्हा घेऊ शकणार नाही. ज्याला आपण म्हणतो मृत्यू, तो एक ना एक दिवस येणार आहे. आणि ज्या दिवशी मृत्यू येईल त्याच्यानंतर मात्र भगवंता पुन्हा या जीवात्म्याला जन्म नको, पुन्हा या जीवात्म्याला कुठलाच जन्म नको, सुख नको, वैभव नको. या देहातून हा जीवात्मा जसाही बाहेर पडेल तसा इथून निघून सरळ तुझ्या स्वरूपामध्ये विलीन झाला पाहिजे. आणि मग त्याकरता मी काय करू शकतो हे त्यांनी संतांच्या माध्यमातून ते ज्ञान त्यांनी घेतलं आणि त्यांच्या लक्षात आलं की संसारात राहून जर देव जवळ करायचा आहे ना तर नाम जप यज्ञासारखा दुसरा सोपा उपाय माझ्याकडं नाहीये. आणि म्हणून ते नाम कसं घ्यावं तर संत सांगतात, तू त्या भगवंताचं नाम घेताना अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्यतेने त्या भगवंताचं नाम स्मरण कर, एकनिष्ठतेने त्या भगवंताचं नाम चिंतन कर. आणि जेव्हा त्या अनन्यतेने तू माझं नाम चिंतन करशील त्याच्यानंतर भगवंत सांगतात तुला तुझ्या आत्म उद्धाराची काळजी करण्याची गरज राहणार नाही, ती सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. अनन्य शरण जावे चक्रधर, अनन्य शरण जावे चक्रधर, अनन्य शरण जावे चक्रधर, अनन्य शरण जावे चक्रधर. पुनया संसारी येणे नाही
नाम चिंतन कर, अनन्यतर त्या भगवंताचं नाम स्मरण कर. संत सांगतात अनन्य शरण जावे चक्रधरा. फायदा काय होतो? पुन्हा या संसारा येणे नाही. या संसारात तुला पुन्हा यावं लागणार नाही. कारण या संसाराची व्याख्या करताना भगवंत सांगतात दुःखालयम अशाश्वतम. हो, जिथे जे मिळतं ना त्याला त्याचं आलय म्हणतात. जिथे औषध मिळतं त्याला औषधालय म्हणतात. जिथे विद्या मिळते त्याला विद्यालय म्हणतात. तसं या संसाराला गीतेमध्ये भगवंताने दुःखालय म्हटलेला आहे. इथे दुःखच मिळणार आहे. सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे सांगितलं. इथं एक दुःख रूप आहे हा संसार. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात हा संसार तसा चांगला, पण 3 दोषामुळे या संसाराला डाग लागला. हे 3 दोष या संसारामध्ये आहे. कोणते? हा संसार दुःखरूप आहे, पापमूळ आहे आणि अनित्य आहे. या 3 दोषामुळे संसार वाईट झाला. आणि पुन्हा या दुःखात जर पडायचं नसेल तर त्या परमेश्वराचं नाम तुला एक असं साधन आहे की या दुःखातून तुला सहज सोडू शकतं. या संसारी येणे नाही. पुनया संसारी जन्म मृत्यूच्या दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल, जीवन मुक्त व्हावे बंधनातून संत सांगतात. कारण या जन्म मृत्यूच्या दुःखात आपण खूप काळापासून अटकलो. माऊली सांगतात उपजे ते नाशे नासिले ते पुनरपि दिसे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. या दुःखात तू कायमचा फसलेला. कारण आता जरी आपण माणूस म्हणून जन्माला आलो, आता मनुष्य जन्म आपल्याला मिळाला, हा काही पहिल्यांदाच मिळाला नाही. हा आपण पहिल्यांदा नाही माणूस म्हणून जन्माला आलो. याच्या अगोदर आपले मनुष्य जन्म झालेत. हा आणि किती जन्म झालेत तर मी सांगत असतो मोजता येणार नाही एवढे जन्म आपले आतापर्यंत झालेले आहेत. मोजता येणार नाही एवढे जन्म झाले. पण मोजता जरी येत नसलं ना तरी अंदाज मात्र आपल्याला लावता येईल तर आतापर्यंत माझे जन्म किती झाले असतील. थोडक्यात सांगतो तुम्हाला, परब्रह्म परमेश्वराने सृष्टीची रचना केली. सृष्टीची रचना केल्यानंतर कृतयुगाची रचना केली, ज्याला आपण सतयुगही म्हणतो. त्या कृतयुगाची मर्यादा होती 32 लाख वर्षाची. इथे आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, मुक्तीपर्यंत आपण पोहोचलो नाही. त्याच्या खाली होतं त्रेतायुग. त्रेताची मर्यादा होती 16 लाख वर्षाची.
तिथेही 16 लाख वर्ष आपण भोगले, तिथे मनुष्य जन्म मिळाला, देव प्राप्त झाला नाही. त्याच्या खाली होता द्वापार युग. द्वापाराची मर्यादा होती 8 लाख वर्षाची, तिथेही मनुष्य जन्म मिळाला, अनंत जन्म तिथेही मिळाले, सुटलोच नाही या दुःखातून. त्याच्या खाली होतं कलियुग, याची मर्यादा आहे 4 लाख वर्षाची. पैकी आतापर्यंत 5230 वर्ष आतापर्यंत झालेले आहेत आणि एवढ्याही काळामध्ये आपले खूप सारे जन्म होऊन गेले, अजूनही आपण या दुःखातून सुटलो नाही. आणि या दुःखातून आता जर सुटलो नाही तर याच्यानंतर पुन्हा पर्याय नाही. कारण आता मनुष्य जन्म मिळाला, हा पुन्हा मिळेलच याची खात्री आहे. इतका सोपाया नाही ना. संत सांगतात एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. म्हणून संत सांगतात चक्रधर नाम सदामुखी घ्यावे, जीवन मुक्त व्हावे बंधनातून. नका करू चिंता, नका करू चिंता, गड प्रपंचाची नका करू चिंता, नका करू चिंता, गड प्रपंचाची ऐक सुखाची प्रीती सोडा, ऐक सुखाची प्रीती सोडा, ऐक सुखाची प्रीती सोडा, ऐक सुखाची प्रीती सोडा. चक्रधर संत सांगतात या प्रपंचाची चिंता करू नको, नका करू चिंता जड प्रपंचाची. कारण असं आहे, हा प्रपंच जो आहे हा इथंच आपल्या अगोदरही होता, आपल्या नंतरही राहणार आहे. आपल्या जाण्या येण्याने याला जास्त काही फरक पडणार नाहीये. आपल्याला असं वाटतंय, फक्त वाटतंय आपल्याला का मी गेल्यानंतर असं होईल आणि याचं तसं होईल, काही होत नाही. संत सांगतात चिंता करू नका, प्रपंच करायचा आहे, तुम्ही त्यात पडलेले आहात, तुम्हाला तो करावाच लागणार आहे. कारण त्यात तुम्ही पडला, अर्ध्यात सोडून तुम्हाला पळता येणार, तो करायचा आहे. पण कसा करायचा आहे त्याची चिंता नाही करायची, काळजी करायची आहे. काळजीपूर्वक तो संसार करायचा आहे, काळजीपूर्वक प्रपंच करायचा आहे, चिंता नाही करायची. का? चिंता खूप वाईट आहे. हा, चिंता शब्द खूप छोटा आहे. संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे, चिंता चिता समायुक्ता बिंदू मात्रेण भिन्नता, निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. चिंता आणि चिता यात फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे, फक्त एका अनुस्वाराचा. काम दोघी सारखंच करतात. चिंता ही तेच काम करते आणि चिता ही तेच काम करते, इतकंच आहे. चिता निर्जीवाला जाळते आणि चिंता सजीवाला जाळते. संत सांगतात या प्रपंचाची चिंता करू नको, काळजीपूर्वक तू संसार कर, प्रपंच कर, पण चिंता करू नको. अहिक सुखाची प्रीती सोडा. ज्याला तू सुख म्हणतोय ना, ते तू भोग, पण त्यामध्ये स्वतःला लिंपायमान करून घेऊ नको. त्या भगवंताचं नाम आठव.
तो परम जीवनातला सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे नाम जप यज्ञ. देवाचं या जीवावर इतकं प्रेम आहे का काही करून देवाला हा सर्व जीवांना जवळ घ्यायचा. आणि म्हणून देवाने अगदी सोप्यातले सोपे उपाय सांगितले. बरं, देवानं कुठलं बंधन घातलं नाही ना, का याच वेळेला नामस्मरण कर, याच वेळेला नाम जप कर, याच जागेवर बसून कर, असं काही परमेश्वराने बंधन घातलं नाही. इच्छा एकच आहे देवाची, प्रवृत्ती एकच आहे का जीवानं नामस्मरण करावं आणि कसं तरी का होईना पण माझ्या स्वरूपापर्यंत यावं, या जन्म मृत्यूच्या दुःखातून मुक्त व्हावं. याच्यापेक्षा सोपा उपाय मात्र अध्यात्मात मग आता दुसरा नाहीये. पण नाम जपापेक्षाही सोपा उपाय जर कुणाला हवा असेल तर आता दुसरा उपाय नाही, हा सगळ्यात सोपा उपाय परमेश्वर जवळ करण्याचा. आणि संत सांगतात की आता तू दुसरं काही नाही करू शकत ना, हरकत नाही. तू दान करू शकत नाही, करू नको. पुण्य करू शकत नाही, करू नको. कर्म होत नाही, तेही करू नको. अरे पण तू एक करू शकतो ना, भगवंताचं नाम तर मात्र सहज घेऊ शकतो. त्याकरता कुठलं वेगळं काहीच लागत नाही. मी तर सांगतो माळ पाहिजे, गाठी पाहिजे असंही काही नाहीये. नाम गाठी असली किंवा माळ असली तरच नामस्मरण करू शकतो का, तसंही काही नाहीये. हा देवाने सांगितलं पश्चात प्रहरी उठावं, पश्चात प्रहरी नामस्मरण करावं, ती सात्विक वेळ असते हे सांगितलं, ते खरं आहे. पण फक्त त्याच वेळेला नामस्मरण करायचं का, इतर वेळेस करायचं नाही का, तर नाही, तसं नाही. त्यावेळेला तर करायचंच आहे, पण इतर वेळेस सुद्धा नाम जप करू शकतो. बाधू न शके स्नानादी कर्म. आणि या देवाच्या नावात ताकद खूप आहे, कारण नाम परब्रह्म वेदार्थी. वेदाच्या अर्थाने जरी विचार केला तरी भगवंताचं नाम हा भगवंतच आहे. त्या नावात ती ताकद आहे, देवाच्या नावात ती ताकद आहे. चालता बोलता देव जवळ असताना, चालता बोलता देवाचं सन्निधान आपल्याला असताना जे कार्य परमेश्वर अवतार करणार आहे तेच कार्य परमेश्वर अवतार जवळ नसताना परमेश्वराचं नाम करणार आहे. आणि या नामात इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे का ही ताकद सांगण्याकरता नामाचे 10 ठाय नावाचं ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये स्वतंत्र प्रकरण तयार झालं. नामाचे 10 ठाय. देवाच्या नावात खूप ताकद आहे, फक्त ते नाव घेता आलं पाहिजे. नव्हे तो देव ओळखता आला पाहिजे. देवाचं नाव घ्यायचं आहे ना, देव अगोदर ओळखता आला पाहिजे. तो देव सगळ्यांना ओळखता येतो का, नाही ना. आजकाल काय झालंय, कुणी उठत मी देव म्हणतो, कोणी थोडासा चमत्कार केला आपण लगेच त्याच्यापुढे लोटांगण घालतो, हा देव आहे. कुणी देव होऊ शकतो, देव इतका सोपा आहे नाही. देव ओळखावा लागतो. आणि देव कसा ओळखायचा हेही संतांनी आम्हाला सांगितलं ना. माऊलीने तर किती सुंदर वर्णन केलंय. ऐका यशश्री औदार्य ज्ञान भक्ती वैराग्य हे 6 गुणवर्य वस्तीचे आहेत. भगवंत तिथे जाणायचा जिथे ही 6 लक्षणं आहे. आणि देवाची लक्षणं सांगताना यश म्हणजे ज्याला कधी अपयश आलं नाही, श्री म्हणजे सर्व संपन्न, औदार्य म्हणजे दातृत्व, औदार्य म्हणजे देणं, हा ज्याचा धर्म आहे, देतो तो देव. हो, ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे भक्ती आहे, ज्याच्याकडे वैराग्य आहे, ही 6 लक्षणं जिथं असतील ना तिथे भगवंत जाणायचा आहे. तो ओळखता आला पाहिजे, सर्वांना नाही ओळखता येत. जे काळ रंजले गाजले त्यासी म्हणे जो
देव ओळखता आला पाहिजे. देव सर्वांना नाही ओळखू येत. 800 वर्षापूर्वी देव ओळखला होता. कोणी ओळखला? कोण्या संतांनी नाही ओळखला, कोण्या विद्वानाने नाही ओळखला, कोण्या पंडिताने नाही ओळखला. देव ओळखला एका सशाने. ससा हा प्राणी तुम्हाला माहित आहे ना, सर्वात भित्रा प्राणी ज्याला म्हटल्या जातो तो ससा. त्या सशाने देव ओळखला. 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 12 वर्षाचं मौन धारण करून सालबर्डीच्या डोंगरामध्ये जी उद्धरण्याचं कार्य करत होते. मौन आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं, बोलत नाही. 12 वर्ष मौन आहे. त्या जंगलामध्ये एक दिवस प्रसंग घडला. शिकारी काही आपली शिकारी कुत्री घेऊन शिकार करण्याकरता जंगलामध्ये फिरत होते. फिरता फिरता त्यांना एक ससा दिसला. तो ससा पकडला आणि पकडल्यानंतर आता शिकारी 2, ससा 1, त्यांचं भांडण चालू झालं. हा म्हणायचा ससा मी बघितला, तो म्हणायचा ससा तू बघितला पण मी पकडला. तो म्हणतो तू पकडला पण मी पहिल्यांदा तुला दाखवला. भांडण चालू झालं. ससा 1, शिकारी 2, ससा कुणाचा. त्यांचं ठरलं आता आपला वाद असा मिटणार नाही. मग आता हा ससा सोडायचा आणि या सशाच्या पाठीमागे आपली शिकारी कुत्री सोडायची आणि ज्याचं कुत्र ससा पकडेल तो ससा त्याचा. पैज लागली. तो ससा भीतीनं थरथर थरथर कापत होता. हातात होता, शिकाऱ्याच्या हातात होता. मृत्यू समोर दिसत होता. शरीर कोणतंही असू द्या हो, जीवाला मरायची भीती वाटतेच. ससा घाबरत होता आणि त्यांचं ठरल्यानंतर त्यांनी तो ससा सोडला. जसाही तो हातातून सुटला ससा जीवाच्या आकांतानं पळायला लागला. आणि यांनी पाठीमागे कुत्री सोडली. ती कुत्री त्या सशाच्या पाठीमागे पळायला लागली. ते शिकारी त्याच्या पाठीमागे पळायला लागले. ससा जीवाच्या आकांताने पळतोय. कुठेतरी आधार मला मिळेल, कुठेतरी आधार मिळावा, आश्रय मिळावा. आणि ससा मनातले मनात रडतोय. काय बिघडवलंय मी या माणसांचं, काय नुकसान केलं या माणसांचं? काहीच नाही ना. मी जंगलातलं पाणी पितो, जंगलातलं गवत खातो. मी हिंस्र प्राणी नाही. मी कुणाचं नुकसान करत नाही. मी कुणाला काही त्रास देत नाही. तरी ही माणसं मला मारण्याकरता माझ्या पाठीमागे का लागले? जीवाच्या आकांताने पळतोय आणि रडतोय आणि कुठेतरी तो आधार शोधतोय. त्या जगनियंत्याला तो प्रार्थना करतोय. आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता. कुशीत तुझ्या
देवाच्या आकांताने पळतोय. कुठेतरी आधार मिळावा, आश्रय मिळावा. कुत्री पाठीमागं लागले आणि न दिसणाऱ्या देवाला तो विनंती करतोय, नेमकं चुकलंय काय माझं? असा गुन्हा काय केलाय मी? मला हे शरीर जे मिळालं हे अगदी नाजूक शरीर आहे, याच्यापासून कुणाला त्रास नाहीये, तरीही माणसं मला मारण्याकरता माझ्या पाठीमागे कुत्री सोडतात. या जगामध्ये आज खरं वागावं की नाही, सत्य वागावं की नाही असा प्रश्न आहे. मी जर हिंस्र असतो, मी जर ताकदवान असतो, मी जर लोकांना त्रास देणारा असतो, ही कुत्री मला घाबरली असती, ही माणसं मला घाबरली असती. पण मी दुबळा आहे म्हणून माझ्या पाठीमागे लागले. देवा कुठेतरी मला आधार दे, मला जगायचं, अजून या जंगलाचं पाणी प्यायचं, इथलं गवत खायचं, तुझ्या तू निर्माण केलेल्या निसर्गाचा अजून मला आनंद घ्यायचा आहे. देवा मला मरायचं नाहीये. ससा पळतोय 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 आणि पळता पळता अचानक त्याला एका झाडाखाली एक मनुष्याकृती दिसली. आणि जशी ती मनुष्याकृती बघितली त्याला थोडा आधार मिळाला. विचार करा, समोर बसलेला होती मनुष्य आकृतीच होती, पाठीमागं मारण्याकरता जे पळत होते ते मनुष्य आकृतीच होती, पण दोन्हीमध्ये त्याला बदल जाणवला. पाठीमागे भय होतं, समोर त्याला अभय दिसत होतं. कारण समोर जी मूर्ती होती मनुष्याकृती होती, ही साधारण मनुष्याकृती नाही, याची सशाला त्या दृष्टीवर बघितल्या जाणीव झाली. कारण त्या झाडाखाली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मांडी घालून बसलेले होते. श्री चक्रधर स्वामी महाराज मांडी घालून भगवंत बसलेल्या. सशाने देव ओळखला, ही पाठीमागं आहे ती सामान्य माणसं आहेत, ही मारणारी माणसं आहेत, भीती दाखवणारी माणसं आहेत, भय देणारी माणसं आहेत. समोर माणूस दिसतोय पण इथं अभय आहे, इथे भीती नाही आहे. आणि ससा जसाही पळत 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 आला, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपली डावी मांडी अलगद वर उचलली आणि तो ससा स्वामींच्या डाव्या मांडी खाली घुसला. भीतीने थरथर थरथर कापत होता, पण त्याला आधार मिळाला. कुठेतरी भीती कमी झाली त्याची. स्वामी श्री चक्रधरांनी आपला श्रीकर हात त्या सशाच्या डोक्यावरून जसाही फिरवला, अनंत जन्माचे ताप सशाचे एका क्षणात नष्ट झाले. त्याने देव ओळखला होता आणि तो ससा तिथेही बसून देवाजवळ रडतोय, देवाला विनंती करतोय. देवाला सांगतोय, देवा अरे मी तर सशाच्या या प्राण्याच्या चतुष्पदाच्या योनीत आलो, जनावराच्या योनीत आलो, पण यांना तर तू माणसांचं शरीर दिलं ना, किती धडधाकट शरीर दिलंय. आणि हे यांचा उदरनिर्वाह करण्याकरता, पोट भरण्याकरता माझ्यासारख्या जीवाची हिंसा करतायत. आम्हाला जीवाला, आम्ही जरी जनावर असलो, जीवच आहे रे आमच्यामध्ये, आणि आम्हाला हा मारतोय, माणसं मारतायत. हे देवा यांना एवढं सुंदर शरीर दिलं,
हा सत्यवान सावित्रीचा जमाना वाटत होता देवा. एवढं सुंदर शरीर तू यांना दिलं आणि हेच आम्हाला मारायला लागले. कशा करता मारतायत हे आम्हाला? स्वामी त्या सशाच्या डोक्यावरून हात फिरवत होते, त्याला आधार देत होते. तितक्यात ते शिकारी कुत्री पळत पळत आली. डोळ्यामध्ये हिंस्र भाव आहे त्या कुत्र्यांच्या. ससा स्वामींच्या मांडी खाली आहे तर कुत्र्यांची नजर स्वामींवर पडली. स्वामी श्री चक्रधरांची कृपा दृष्टी त्या कुत्र्यांवर पडली आणि त्यांच्या राग क्रोध असणाऱ्या त्या डोळ्यांमध्ये अचानक शांतता निर्माण. कुत्री शांत खाली बसली. शिकारी पाठीमागून आले. स्वामींची श्रीमूर्ती बघितली आणि स्वामींची श्रीमूर्ती बघितल्यावर त्यांनी हातातली तीर कमान खाली ठेवून दिली, हात जोडले आणि देवाला विनंती करायला लागले की देवा, हा होण्याचा ससा आहे, पैजेचा ससा आहे, आमची पैज लागली, ससा आम्हाला द्या. देवाने सांगितलं, कशाला मारताय रे त्याला? कशाला मारताय? 12 वर्षाचं मौन आहे देवाचं. 12 वर्ष एक शब्द बोललेली नाही आणि 12 वर्षाचं मौन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या एका प्राण्या करता सोडलं. कुण्या संता करता नाही, ज्ञानिया करता नाही, विद्वाना करता नाही, पैशावाल्या करता नाही. 12 वर्षाचं मौन देवाने सोडलं एका सशा करता. आणि स्वामी श्री चक्रधर त्या शिकाऱ्यांना सांगतात, अंगा येत शरण आल्या काही मरण असे. अरे जो आम्हाला शरण आला त्याला मरण नाही. काय नुकसान केलं या सशाने? काय त्रास दिला? कशा करता मारताय? आणि स्वामींनी त्या शिकाऱ्यांना अहिंसा धर्माचं निरूपण केलं. देवाने सांगितलं, बाबा रे, अरे असा जीव मारणं म्हणजे हिंसा आहे. हिंसाचं फळ पाप आहे आणि पापाचं फळ नरक आहे. तुम्हाला नरकाला जावं लागेल. हिंसा करू नका. तो ससा म्हणतो, देवा, मी यांचं काय नुकसान केलंय? तू तर या माणसाला, या सृष्टीची रक्षण करण्याकरता मनुष्य देह दिला, निसर्गाचं रक्षण करण्याकरता मनुष्य देह दिला. कुंपण आहे निसर्गाचा हा मनुष्य म्हणजे कुंपण आहे आणि आज हे कुंपणच शेत खायला लागलं.
सशाला देवाने जवळ घेतलं आणि 12 वर्षाचं मौन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तोडलं. त्या सशाला अभय दिलं, शिकाऱ्यांना अहिंसा धर्माचं निरूपण केलं आणि तिथून पुढे मात्र सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या सालबर्डीच्या डोंगरावरून महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला आणि जीव उद्धरण्याचं कार्य अखंडपणे अव्याहतपणे अखंडपणे कार्य चालू केलं. त्या सशाला देव ओळखता आला, तो देव आपल्याला ओळखता आला पाहिजे. नाम जप यज्ञ तो परम, त्या परमेश्वराचं नाम जपायचं आहे तर अगोदर तो परमेश्वर ओळखावा लागेल. आपण जर देव ओळखला आणि देवाचं नाव जर घेतलं तरच आपण या संसार चक्रातून कायमचं सुटू. कारण दुसरे जे उपाय आहेत आता ते आपल्याला करण्यायोग्य नाही. आणि आपण जे आवरण डोळ्यापुढे घेतलेलं आहे हे आवरण आपल्याला कुठेतरी तोडावं लागणार आहे. कारण आपण नक्कल करून जगणारी लोक आहे, आवरण घेऊन जगणारी लोक आहे. म्हणजे दुसऱ्याला फसवण्याचा आपण जास्त प्रयत्न करतोय. जे आपल्याकडे नाहीये ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि म्हणून आपली फजिती होत असते. पण लक्षात घ्या, आपण कितीही सत्य अर्थ झाकून ठेवला तरी एक ना एक दिवस असा येतो की तो सत्य प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. हो, सत्य लपवणे जे जसं आहे ते तसं प्रदर्शित तसंच करावं. वेगळं काही नकलीपणाचं आवरण घेऊन जर जीवन जगलो फजिती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रपंचातही तेच आहे, तो प्रपंच करावा नेटका आणि परमार्थाचा घ्यावा गुटका. असं सांगतात, प्रपंच करायचा आहे तुम्हाला करा, पण तो व्यवस्थित नीतीमध्येनं करावा, त्याला परमार्थाची जोड असावी. परमार्थ करायचा आहे थोडा करा पण सत्यतेनं करा. हो, नाहीतर ते काय आपल्या म्हण आहे बघा, मुमे काय मुमे नाम बगल में छुरी असं काहीतरी म्हणतात ते. तर तसं नको आहे, तसं नको आहे. जे आहे परमार्थ थोडा करावा, व्यवस्थित करावा, विधिवत करावा आणि तो फक्त नीतिमत्ता स्वच्छ ठेवून करावा. डोक्यात पाप आणि तोंडात जर नाम असेल तर त्या नामालाही काही अर्थ उरत नाही. परमार्थामध्ये ही एक अट महत्वाची आहे का खरं राहून जगावं लागतं. प्रपंचातही तेच आहे का खरं राहून जगावं लागतं. उगाच जे नाहीये ते दाखवण्याचा प्रयत्न जर केला ना तर फजिती होते. ते प्रकट होतच कधी ना कधी. आपण किती लपवलं, सत्य प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. 2 वर्षानं होईल, 10 वर्षानं होईल, 50 वर्षानं होईल, 100 वर्षानं होईल, पण सत्य प्रकट होतं. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, कारण त्याच्याशिवाय प्रवचन झाल्यासारखं वाटत नाही. लोक म्हणतात थोडं हसल्याशिवाय प्रवचन झाल्याशिवाय सारखं वाटत नाही. आणि आम्हाला तर ती सवय नाही. आम्हाला फक्त प्रवचन कीर्तन फक्त नामस्मरण व्हावं एवढीच आमची आहे. पण बऱ्याच जणांचं म्हणणं की नाही तुम्ही ते सांगतच नाही काही, तुम्हाला काही येत आहे का नाही. म्हटलं आता येतं नाही. मी जर ते सांगायला लागलो तर नामचिंतन घ्यायला 2 तास सुद्धा आपल्याला कमी, म्हणजे ते होणारच नाही आपल्याकडून. तरी पण सांगतो, प्रसंगानुरूप आला म्हणून एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक अतिशय सधन कुटुंब आहे, अतिशय सधन, धार्मिक आहे, संस्कारी आहे, दान धर्म करणारा आहे, विद्वान, सगळ्या गोष्टीने परिपूर्ण. थोडा बाज दे. आणि असं सगळ्या गोष्टीने परिपूर्ण असणारं कुटुंब. त्या कुटुंबात एक मुलगी होती. ती छान होती, दिसायला लावण्यखनी होती, स्वयंपाकाला सुगरण होती, वागायला संस्कारी होती, धार्मिक होती, हुशार होती, ती सगळी चांगली होती. अडचण एकच होती, ती मुलगी बोलायला बोबडी होती. म्हणजे तिला बोलता येत, बोलायला ती बोबडी बोलायची. आणि त्यामुळे झालं काय का जेव्हा ती मुलगी उपवार झाली तेव्हा त्या मुलीचं लग्न काही जमेना. कारण बाकी सगळं आवडायचं, पण जेव्हा मुलगी बोलायची तेव्हा लक्षात यायचं ही बोबडी आहे. त्यामुळे तिच्याशी तिचा विवाह जमेना. घरची माणसं हैराण होऊन गेली. तिला दुसऱ्या दिवशी बघण्याकरता एका गावची पाहुणे येणार होती, नवरदेव येणार होता. मग त्या घरच्यांनी त्या मुलीला सांगितले, बघ ताई, उद्या तुला बघण्याकरता पाहुणे येणार आहे आणि उद्या या घरी तुझं लग्न झालंच पाहिजे. ती म्हणे माझी काहीच अडचण नाही, तुम्ही जेव्हा म्हणसाल, जिथं म्हणसाल, जसं म्हणसाल, ज्याच्याबरोबर म्हणसाल मी तयार आहे, माझी काहीच अडचण नाही. म्हणे अडचण तुझी नाहीये, तुझ्या बोलण्याची. तू बोलल्यामुळे लग्न होतं. म्हणे मग काय करू. म्हणे तू बोलू नको.
अहो म्हणे त्यांनी काही विचारलं तर ते आम्ही बघून घेऊ, तू बोलू नको. ती म्हणे ठीक आहे. घरच्यांचं ऐकणारी होती, नाही बोलणार. म्हणे कोपर्यंत बोलायचं नाही, किती वेळ बोलायचं नाही. पण त्यांनी सांगितलं तू तुझं लग्न करून सासरी प्रवेश करत नाही तोपर्यंत तू बोलायचं नाही. नंतर मग लग्न झाल्यानंतर काही करता येत नाही, मग नाही का, मग काही हो तिथपर्यंत अडचण असते ना, मग बघू म्हणे. ती म्हणे ठीक आहे. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, चहा झाला, पोहे झाले, लिंबू पिळून, कांदा मीठ मिरची सगळं काही व्यवस्थित झालं. आणि आता मुलगी बघण्याचा विधी, तो कार्यक्रम चालू झाला. पाट मांडला, ती मुलगी हातामध्ये गडवा तांबे घेऊन आली. आल्यानंतर पाटावर बसली. मुलाकडचे एक सद्ग्रस्त उठले. नवरदेवाच्या बापाने खिशातून 500ची नोट काढली, त्याच्या हातात दिली. त्याच्याकडे नसतात ते पैसे, ते नवरदेवाच्या बापाचे असतात. हे तुम्ही लक्षात घ्या. घरी आलं तर त्याने अमक्या 1000 रुपये दिले, त्याचे नसतात, ते नवरदेवाचे किंवा नवरीच्या बापाचे असतात. ते दिले. तोही बसला. पहिला प्रश्न ठरल्याप्रमाणे, मुली तुझं नाव काय? ती गप्प आहे. त्याला वाटलं हिला ऐकायलाच गेलं नाही म्हणून जोरात विचार, अगं दीदी तुझं नाव काय? तितक्यात मुलीकडचे एक सद्ग्रस्त उठले. त्यांनी सांगितलं, अहो तुम्ही आमच्या मुलीला बघायला येणार होतात. म्हणे हो, तुमच्या घरच्या माणसांची आमच्या घरामध्ये चर्चा झाली, तुम्ही माणसं किती चांगले आहात, तुमचा मुलगा किती छान आहे, आम्हाला सगळं आवडलं. म्हणे मग आमच्या मुलीलाही सगळं आवडलं. म्हणे मग आमच्या मुलीने असा निश्चय केलाय, देवाला असा नवस केलाय की जोपर्यंत मी लग्न करून माझ्या सासरी प्रवेश करत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही, मी मौन व्रत धारण करणार आहे. फसवायचंच आहे. आता काय झालं कळालं नाही, पण ती मुलाकडची माणसं खुश झाली. इतकी चांगली मुलगी आहे, धार्मिक आहे, संस्कार आहे, चांगला आहे आणि दिसायला तर माणसं तरी चांगलीच आहे. मग काय झालं कळालं नाही, पण त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणजे जर असं असेल ना तर आम्ही सुद्धा आमच्या मुलाला तसाच देवाला नवस करायला सांगतो, का जोपर्यंत तू हिला घेऊन आपल्या घरी येत नाही तोपर्यंत तू बोलायचं नाही, हा सुद्धा मौन व्रतच धारण करेल. आता अडचण काहीच राहिली नाही ना. हुंडा काय घ्यायचा नव्हताच, ते तोळ्याच्या रूपात घालायचं होतं. हुंडा घेत नाही म्हणजे आजकाल आम्ही लोक. हुंडा बंद केलाय ना. हा, खरं बोलता येत नाही आणि खोटं सहन होत नाही, अवघड आहे मोठं. हुंडा घेऊ नका, चांगला नसतो तो. हुंडा घेणं म्हणजे पोलगा विकणं आहे. मग किती आता पहिले पैशात विकायचे, आता सोन्यात विकतात. काय फरक पडलाय? काही फरक नाही पडला, सोन्यात विकताय. असो, ते ठरलं सगळं. मग बस्ता फाटला, साखरपुडा झाला, लग्नाचा दिवस उगवला, वराडी मंडळी मंगल कार्यालयात जमली. अगदी पंक्ती सुद्धा झाल्या, त्या टाळी लागायच्या आधीच होतात. टाळी लागण्याची वाट पाहत नाही जेवणाला, आता आधीच जेवण होऊन जातात. मग आता का होतात काय माहिती, पण विधी असा नाहीये, नियम असा आहे काका. आता का होतात, आता तुमच्या अडचणी आम्हाला बोलायचं नाही, पण जरा विधीपूर्वक. हे लोकांना संसार आजकाल दुःखरूप का झाला माहितीये का? प्रपंच दुःखात काय तुमचे नवीन झालेली लग्नाची प्रपंच बघा, दुःख काय त्याच्यामध्ये. तुम्ही विधी पाळत नाही, तुम्ही लोक फक्त करायचं म्हणून करता. ती माऊलींची खूप सुंदर उभी आहे, येत वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवती. त्याच्यामधलं मर्म जाणत नाही विधीचं. असो, टाळी लागली, पाहुणे मंडळी परतही गेली. आता सगळं आटोपलं. आता मुलीला सासरी वाट लावायचा आहे, त्याकरता शेवटचा विधी असतो कन्यादानाचा, फळ भरण्याचा. आणि त्यावेळेस फक्त घरचीच माणसं तिथं असतात, अतिशय जवळची माणसं. मग ते फळ भरण्याकरता बसले, नवरदेव नवरी बसले, शेजारी गुरुजी बसले, बाकीचे गोल रिंगण करून कोण बसलं होतं, कोण उभे होते. गुरुजी सांगत होते सुपारीवर पाणी टाकायला, टाकलं, हळद गंध अक्षदा काय चालू होतं. ते हे सगळं व्यवस्थित चालू असताना झालं असं, कुठून तरी एक किडा उडत उडत आला आणि तो किडा त्या नवरदेवाच्या फेट्यावर बसला. आता हा किडा छोटा आहे पण तो विषारी होता. बाकीच्यांना तो दिसला ना. दिसला कुणाला? नवरी, कारण ती शेजारी बसलेली होती. बाकी कुणाला दिसला नाही. तिला तो किडा दिसला, त्या लक्षात आला हा किडा विषारी आहे, हा हकलणं गरजेचं आहे. आणि हा जर याला चावला तर याला त्रास होईल, पण सांगता येईना, फसवायचा आहे, मौन आहे, बोलायचं नाही. बरं, तो ही गप्प बसली, पण तो किडा गप्प बसेल का? किडा गप्प बसत नाही, तो वळवळ करतोच. त्याला तुम्ही कुठेही नेऊन ठेवा, फुलात ठेवा, शेणात ठेवा, कुठेही ठेवा, किडा वळवळ केल्याशिवाय राहत नाही. अशी बरीचशी किडे समाजामध्ये गरज नसताना वळवळ कर. तो किडा वळवळ करायला लाग.
बरं तो वळवळ करायची, त्याला उलटी करायची, त्यानं सुईची उलटी वळवळ चालू केली, तो खाली सरकायला लागला. आता तो कानाकडे यायला लागला, हिचा जीव खालीवर व्हायला. आता जर हा किडा खाली आला आणि कानात गेला किंवा याला चावला तर याला त्रास होईल. तिला बोलायचं नव्हतं, तिला खूप दम धरला, पण नवरा झाला होता तिचा. नवऱ्याकरता एवढा त्याग तर कुणी करू शकतं, ती नाही केला. ती जोरात घाबरली आणि ओरडली, आहो तिडा तिडा तिडा. आता तिला किडा किडा म्हणायचं होतं, पण ती बोबडी होती ना, ती म्हटली तिडा तिडा तिडा. ती जशी तिडा तिडा म्हटले, सगळे एकमेकाकडे बघायला लागले. ती म्हटली तिडा तिडा तिडा. तो नवरदेव असा घाबरून उठला आणि तो म्हटला तुताय तुताय तुताय. तोही बोबडाच होता. सांगायचं काय का जे जसं आहे ना तसं प्रकट करावं. उगाच आवरण घ्यायचं आणि काहीतरी जगाला दाखवण्याकरता वेगळ्या पद्धतीनं प्रकट करायचं. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, देव देवी ऐसे रखावे, देव देवी ऐसे रखावे. समयासी सादर भावे, सादर भावे, देव देवी नाम जप यज्ञ तो परम. नाही जास्त अध्यात्म होत, नाही जास्त परमार्थ होत, हरकत नाही, पण नाम स्मरण जरी केलं तरी भगवंत सांगतात योग क्षेमम वाम्य. योग म्हणजे वस्तू प्राप्त होणे आणि क्षेम म्हणजे प्राप्त झालेली वस्तू टिकवून ठेवणे. अजून सोपं करून सांगू, योग म्हणजे इहलोकाची काळजी घेणे आणि क्षेम म्हणजे परलोकाची काळजी घेणे. या दोनही गोष्टीची जबाबदारी भगवंत जीवाची स्वतःवर घेतात आणि त्या बदल्यात अपेक्षा करतात नाम जप यज्ञ तो परम. देवाच्या नावात ती ताकद आहे. ते नाम घेता आलं पाहिजे आणि ते नाम जर अनन्यतेनं घेतलं, एक निष्ठतेने जर नाम घेतलं ना, अरे मग दुःख किती मोठं असू द्या, संकट किती मोठं असू द्या, प्रसंग किती गहन असू द्या, पण जर एक निष्ठतेनं त्या देवाचं नाव घेतलं, देव सहाय्य करतोच. पैसोडी पाण्यावरी पांडुरंगा, पैसोडी एक ध्यान ताकद आहे. ज्या प्रांगणात आपण बसलेलो आहोत, हे प्रांगण म्हणजे ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा मंदिराचं हे प्रांगण. आणि भगवान बाबांच्या जीवन चरित्र जर आपण बघितलं तिथे आपल्याला तो अनुभव येईल. पैसोली पाण्यावरी
नावात ताकद आहे. देवाच्या नावात फक्त ते नाव घेता आलं पाहिजे. सशानं नाव घेतलं, बोलता येत नव्हतं तरी नाव घेतलं. देवानं 12 वर्षाचं मौत सोडलं. देवानं नाव घेतलं का देव सहाय्य करतो म्हणजे करतो. प्रसंग किती मोठा असू द्या. महाभारतातला प्रसंग ज्यावेळेस कौरव पांडवांची भाऊबंदकी शिगेला पोहोचलेली होती. आता कौरव पांडवांचं एकत्र राहणं अशक्य होतं. त्यावेळेस सामोपचाराचे सगळे मार्ग बंद होत चालले होते. घरातल्या ज्येष्ठांनी सल्ला दिला की तुम्हा भावाभावांचं आता पटत नाही, तुम्ही भाऊ भाऊ आता विभक्त होऊन जा, सुखानं दोघंही राज्य करा. पांडवांची अडचण नव्हती, पण दुर्योधनाने सांगितलं इथे पांडवांना हिस्सा वाटा मिळणार नाही. त्याला कारण विचारलं, कारण सांगितलं त्यांनी. काय? विद्यमान माझा बाप राजा आहे, पर्यायानं त्याच्यानंतर मी राजा होणार आहे. इथे पांडवांचा काय संबंध? हिस्सा वाटा देईना, कुणाचं ऐकेना. बरं नाही का हिस्सा वाटा देईना, त्रासही द्यायचा थांबेल. शेवटी निर्वाणीचं बोलण्याकरता द्वारकेवरून श्रीकृष्ण चक्रवर्ती भगवंत हस्तिनापुराला आले. आल्यानंतर देवाचं स्वागत वगैरे अतिशय आनंदामध्ये झालं. सभेपर्यंत भगवंत पोहोचले. सभा भरली. सगळे भेटकाळ, सगळे राज शिष्टाचार सगळे पार झाले, सगळे पार पडले. आणि आता भगवंत सिंहासनावर बसले. आणि बसल्यानंतर मग देवाने सांगितलं इथं माझ्या येण्याचं कारण का माझे आते भाऊ, माझे फुई भाऊ या ठिकाणी राहतात. म्हणजे पांडव देवाचे सखे आते भाऊ होते बरं का. कुंती देवाची सखी आत्या होती, तरी त्यांच्या वाट्याला एवढे दुःख आले, पण ते देवाला म्हटले नाही तू नात्यातला आहे आमच्या, काही मदत कर म्हणून. थोडी नाही म्हटले. काही दुःख आले, भोगले, वशिला, कॉम्प्रोमाइज या गोष्टी नव्हत्याच पांडवांच्या. देवाने सांगितलं माझे आते भाऊ या ठिकाणी राहतात आणि त्यांचं आणि त्यांच्या भावांचं काही पटत नाही, तर त्यांना जे काही द्यायचं आहे त्यांच्या वाट्याचं त्यांना देऊन टाका आणि त्यांना जाऊ द्या इथून. दुर्योधन पुन्हा उठला. त्याने सांगितलं इथे पांडवांना काही मिळणार नाही. देवानं विचारलं का रे बा, त्यांना का नाही? पुन्हा कारण तेच सांगितलं, विद्यमान माझा बाप राजा आहे, पर्याय त्याच्यानंतर मी राजा होणार आहे. देवाने सांगितलं दुर्योधना तू जे जसं म्हणतो आहे ना ते तसं नाहीये. खरंच ते तसं नव्हतं बरं का. आपण महाभारत चांगला अभ्यासलंच नाही. आपण महाभारत अभ्यासलं कुठं? टीव्हीवरच्या मालिकेमध्ये, आणि लय झालं तर युट्यूबवर. याच्यापेक्षा आपण महाभारत स्वतः ग्रंथ वाचलाय का महाभारत नावाचा एखादा? कारण ओरिजिनल महाभारत जर तुम्हाला अभ्यासायचं असेल ना तर व्यासांनी महाभारत नावाचा ग्रंथ लिहिला. 1,00,000 संस्कृत श्लोकांचा महाभारत नावाचा व्यासांचा ग्रंथ आहे. ते ओरिजिनल महाभारत आहे का? कारण व्यासांनी जे डोळ्याने बघितलं ते त्या ग्रंथात लिहिलंय. ते असे 100 वर्षानंतर 1000 वर्षानंतर असं नाही म्हटलं हे असं असेल आणि जर तसं असेल तर असं होईल, असं नाहीये. जर तरची भाषा नाही. जे जसं आहे ना तसं व्यासांनी लिहिलंय. खरं महाभारत वाचायचं आहे, अभ्यासायचं आहे व्यासांचं महाभारत. बाकी हे अर्ध तर मी सांगतो 80% काल्पनिकच असतं. टीव्हीवरच्या मालिकेवर काल्पनिक असतं. आणि या कथा कादंबऱ्यांनी तर फार बोज वारा उडवला सगळा. त्या कादंबऱ्यांमुळे तर काय काय म्हणून काही घडलं असो. त्या देवाने सांगितलं तू जे जसं म्हणतोय ते तसं नाहीये. तसं नव्हतं का? कारण धृतराष्ट्र जरी राजा म्हणून तिथं बसलेला होता, पण कायमचा बसला होता का? नाही. त्या राज्याचा खरा उत्तराधिकारी युधिष्ठिर होता. पण ज्या वेळेस त्याचा बाप मेला त्यावेळेस हा युधिष्ठिर वयाने लहान होता. म्हणून घरातल्या ज्येष्ठांनी असं ठरवलं की जोपर्यंत युधिष्ठिर सबळ होत नाही तोपर्यंत धृतराष्ट्राने राज्य सांभाळावं. आणि हा सबळ झाला म्हणजे वयस्कर झाला, मतदान करण्याच्या योग्य झाला
की याला याचं राज्य देऊन टाकायचं असं ठरलं होतं. सुरुवातीला धृतराष्ट्र खुर्चीवर बसायला नाही म्हणत. तो म्हणतो का मला राज्यपद नको, मला दिसत नाही, मी राज्यकारभार सांभाळू शकत नाही, मला राजा करू नका. पण पर्याय नव्हता, विदुराला करू शकत नव्हते. आणि पांडू गेला होता आणि मग आता शिल्लक हाच राहिला होता. तो नको नको म्हणत होता पण बसला. पण एकदा बसला का उतरू वाटत नाही. हा खुर्चीचा दोष आहे. हा खुर्चीवर बसेपर्यंत माणूस म्हणतो आपल्याला पदाचा मोह नाही, आपल्याला नको वय हे सगळं. पण एकदा बसला का 3-3 पंचवार्षिक होऊ द्या सोडायला तयार इच्छाच होत नाही. हा आजार आजचा नाहीये, द्वापारयुगापासून आजार आलाय धृतराष्ट्रापासून. त्याला सोडू वाटत नव्हतं पण म्हणता येत नव्हतं. आणि म्हणून त्यानं दुर्योधनाला शकुनीला पुढे केलेलं होतं. देवाने सांगितलं तू जे जसं म्हणतो आहे ना ते तसं नाहीये. या राज्यावर जेवढा अधिकार धृतराष्ट्राचा आहे तेवढाच अधिकार पांडू राजाचा आहे. जेवढा अधिकार गांधारीचा आहे तेवढाच अधिकार कुंतीचा आहे. जेवढा अधिकार कौरवांचा आहे ना तेवढाच अधिकार पांडवांचा. त्यांना हिस्सा वाटा द्यावा लागेल. देवाचं ते रूप पाहून दुर्योधन थोडा नरमला. तो देवाला कृष्णाला मनातले मनात घाबरायचा. कारण त्याला माहित होतं कृष्ण जे आहे ना हे काहीतरी असामान्य आहे, हे अलौकिक आहे. एवढी त्याला जाणीव होती, फक्त तो मान्य करत नव्हता. कारण दुसऱ्याचं मोठेपण मान्य करायलाही स्वतःचं मन मोठं लागतं. दुसऱ्याचं मोठेपण कुणी नाही, कुणी कुणाला नाही मोठं म्हणू शकत. ज्याचं मन मोठं आहे ना तो दुसऱ्याला मोठं म्हणू शकतो. ते दुर्योधनाचं नव्हतं. त्याला माहित होतं, जाणीव होती कृष्ण असामान्य आहे, पण मान्य करत नव्हतं. पण थोडा नरमला. त्यानं सांगितले बघ कृष्णा तू आलेला आहेस, अरे कारेचीच भाषा आहे देवाची. त्याला तू आलेला आहेस, तू म्हणतो आहेस म्हणून मी पांडवांना हिस्सा वाटा द्यायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. म्हणजे काय? का मी जे देईन आणि जितकं देईन तेवढं पांडवांनी घ्यावं आणि इथून चालतं व्हावं. हे सुईच्या टोकावर देणार नाही. या प्रसंगाच्या अगोदरचा प्रसंग सांगतोय बरं का, तुमची गडबड होईल नाही. तुम्ही म्हणसाल त्यात असं सांगता सुईच्या टोकावर बसणार एवढी माती देणार नाही. ते नंतर घडलं, ते नंतर कधीतरी. आता तेवढा वेळ नाही आपल्याकडं. आज आपला नाम जप येत नाही का, आज काय तो विषय नाही आपला, तो पुन्हा कधीतरी. त्याने सांगितलंय असं असं आहे. आता देवानं डोळे झाकून मनातले मनात, तिथं काय मोबाईल लागत नव्हता देवाला युधिष्ठिराशी बोलायला. विचारलं लगेच. त्या युधिष्ठिराने जिथं होता तिथून हात जोडले, मान खाली घातले, सांगितलं कृष्णा तुला मान्य असेल ना आमची काहीच अडचण नाही, तुला मान्य पाहिजे. पांडवांच्या डोक्यात एकच आहे, कृष्ण प्रसन्न पाहिजे, कृष्ण पाठीशी पाहिजे. दुर्योधन सांगितलं सांग दुर्योधना काय देतो पांडवांना, काय ठेवतो तुझ्याकडे. त्या दुर्योधनाने सांगितलं हस्तिनापूर एका बाजूला आणि खांडववन एका बाजूला. मी पांडवांना खांडववन देतो, ते त्यांनी घ्यावं, इथून चालतं व्हावं. आता देवानं पुन्हा युधिष्ठिराला मनातले मनात विचारलं, कारण हिस्सा वाटा समान झाला नव्हता. हस्तिनापूर म्हणजे 12 महिने बागायती जमीन तुमच्यासारखी, आणि खांडववन म्हणजे फक्त पावसाळी जमीन. तुमच्या समजण्याकरता सांगतोय, वास्तविक ते रूप वेगळं होतं. हिस्सा समान नव्हता. देवानं विचारलं युधिष्ठिराला, त्यानं विचारलं जिथं होता तिथून मान पुन्हा खाली केली. कृष्णा तुला मान्य असेल ना आमची काही हरकत नाही. काही मिळालं आम्ही खुश, नाही मिळालं दुःख नाही. तू पाठीशी पाहिजे, तू बाजूला जायला नको. एवढी एकच आट आहे पांडवांची. देवाने विचार केला भांडणापेक्षा आबोला बरा, नाही का. कारण भांडून एक भाकर खाली तरी ती पचत नाही. न बांधता चतकोर खाली अंगी लागते. पुढचं तुम्हाला कळलं. म्हणून देवाने विचार केला भांडणापेक्षा आबोला बरा, घ्या खांडवन. घेतलं खांडवन. गेले पांडव खांडवनाला. स्वतःच्या कर्म शक्तीनं भगवंताच्या कृपेनं सुंदर असं राज्य निर्माण केलं. इंद्रप्रस्थासारखं सुंदर असं राज्य निर्माण केलं. आणि तिथे एका यज्ञाचं आयोजन पांडवांनी केलं. आता ते यज्ञाकरता आर्यवर्तातले राजे महाराजे रथी महारथी सम्राट सगळे बोलवले, सगळे आले. भाऊबंद म्हणून कौरवांनाही बोलवलं. कौरवही भाऊबंद म्हणूनच त्या ठिकाणी आले. आता कार्यक्रम पार पडत बरोबर. तो कार्यक्रम काय आपल्यासारखा 2 दिवसाचा नाही, 1 दिवसाचा नाही. पांडवांचा कार्यक्रम होता तो. 1.25 महिन्याचा यज्ञ होता. बऱ्याच घटना घडल्या.
पण तिकडे वेळ नाही. आता कार्यक्रम आटोपला, 2 दिवसांनी हस्तिनापुराला परत जायचा आहे. म्हणून या कौरवांनी विचार केला, आपण तर यांना नुसते दगड गोटे दिले होते, तरी एवढे श्रीमंत हे झाले कसे काय बरं? यांनी कोणाला लुटलं असं आपण ऐकलं नाही. कुठल्या पोलीस स्टेशनवर यांच्यावर FIR नाही. यांनी कुणाचं हापप लुबाडलंय असंही कुणी म्हणत नाही. तरी एवढे कुठल्या 2 नंबरच्या धंद्यात यांचं नाव नाही. मग एवढे पैशावाले झाले कसे काय बरं? झाले तर झाले, पण दुर्योधनाने सांगितलं, मामा हे सगळं वैभव आता मला पाहिजे, इंद्रप्रस्थ मला पाहिजे. ही दुर्योधनाची वृत्ती आहे. फुकटचं कसं मिळेल याला दुर्योधनाची वृत्ती म्हणतात. दुर्योधनाने, तुम्ही महाभारत जर अभ्यासलं ना, स्वतः युद्ध करून 1 इंचही भूमी कधीच मिळवली नाही. जे काही मिळवलं ते कपटानेच मिळवलं, फुकटच मिळवलं. तो रे मामा पाहिजे. मामा तो मामाच होता. मामा म्हणजे तो कामाचा मामा होता. आपल्यासारख्याचा मामा बिनकामाचा, त्याचा कामाचा होता. त्याने सांगितलं करू, प्रयत्न करू. मग बघू तरी इंद्रप्रस्थ आहे कसं. मग ते फिरण्याकरता निघाले. मग जात असताना तेच एक मय सभा होती, आभासी सभा नाही का. मग तिकडे त्यांची बरीच फजिती होत होती, पडत होते, झडत होते. असे करता करता असे सरळ सपाट जमिनीवरून चालले होते. पुढे होतं ते पाण्याचं तळ, आणि ते पाण्याचं तळ होतं ते काही दिसत नव्हतं. आता दुर्योधन सगळ्यात पुढं, बाकी सगळे सोबत. हा ताट छाती फुगून चालला आणि त्या पाण्यामध्ये पडला. पडल्यानंतर सगळे हसायला लागले. त्या पाण्यातून बाहेर पडण्याकरता तो दुर्योधनानं मान वर केली. तो मान वर करत असताना 4 शब्द दुर्योधनाच्या कानामध्ये शिस ओतल्यासारखे घुसले. कोणती? आंधळ्याची पुत्र ही आंधळीच असतात. महाभारताची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. या 4 शब्दांमध्येच महाभारत आहे. नाहीतर महाभारत व्हायला तसं काही कारण शिल्लक राहिलं नव्हतं. कौरव पांडवांचं राज्य वेगवेगळं होतं. दोघांचा बांधाला बांध नव्हता. दोघांचे मतदारसंघ वेगळे होते, ग्रामपंचायती वेगळ्या होत्या, सोसायट्या वेगळ्या होत्या. भांडायला काही कारणच शिल्लक नव्हतं. तरी भांडण झालं. कशामुळे झालं? या 4 शब्दांमुळे झालं. आंधळ्याची पुत्र आंधळी असतात. 4 शब्दांमुळे झालं. आणि कोणामुळे झालं? पटकन आपल्या डोक्यात एकच नाव येतं. पटकन काय? द्रौपदीमुळे झालं. इथंच तर गडबड होती आपली. द्रौपदी असं म्हटली, हे तुम्ही कोणत्या ग्रंथात वाचलंय? कोणत्याच नाही. ग्रंथात नाहीच आहे द्रौपदी असं म्हटली. हे टीव्हीवरच्या मालिकेत दाखवले, म्हणून आपल्याला तसं वाटतं. पण तुम्ही कधी असा विचार केलाय का द्रौपदी इतकं वाईट बोलू शकते? इतकं वाईट वाणी तिची, इतके वाईट शब्द तिच्या तोंडातून निघतील? द्रौपदी काय तुमच्या आमच्यासारखी सामान्य आहे का? नाही ना. ती यज्ञातून निर्माण झालेली आहे. यज्ञसेनी म्हणतात तिला, जिला भगवंतानं स्वतःच बहीण मानलेला आहे. अरे, जी 5 पांडवांची एक पत्नी असून सुद्धा जी पतिव्रता अशी पवित्र असणारी द्रौपदी, तिच्या मुखातून इतके अभद्र शब्द बाहेर पडतील, ती इतकं वाईट बोलेल? बोलू शकत नाही. ती बोललेलीच नाही. व्यासांच्या महाभारतात या प्रसंगाला द्रौपदी तिथे हजरच नव्हती. ज्यावेळेस हा पाण्यात पडला, तिच्या तोंडात हे वाक्य नंतर आले, ती असं बोललीच नाही. शब्द तिथं बाहेर पडले होते, तर तिच्या तोंडातून नव्हते. व्यासांच्या महाभारत प्रमाण आहे त्याला, अजिबात नाही. तो पाण्यातून बाहेर पडला, कपडे झटकले, कसा तरी हस्तिनापुराला निघाला. रस्त्यानं डोक्यात एकच आहे, मामा ते इंद्रप्रस्थ मला मिळालं पाहिजे. मामाने सांगितलं प्रयत्न करू. आणि जाता जाता हस्तिनापुराला पोचता पोचता मामाला आयडिया सुचली. मामाने सांगितलं, अरे इंद्रप्रस्थ तुला मिळून देतो, सगळं करू शकतो. अडचण एकच आहे, काय? तुझा बाप जर मध्ये बोलला ना, तर आपला सगळा प्लॅन विस्कटून जाईल. म्हणे मग तू तुझ्या बापाकडून मौन राहण्याचं वचन घे. ठीक आहे, करतो प्रयत्न. तोही दुर्योधन होता, हरत होता काय सहज दुर्योधन होता. तो घरी पोहोचले, फ्रेश झाले, बापाला भेटायला गेले. आता त्या म्हाताऱ्याचं काही कार्यक्रमाला येणं झालं नव्हतं, त्याला दिसत नव्हतं. इतर कुठे जातच नव्हता तो. आता कार्यक्रमाला का आला नव्हता कारण सांगतो, त्याला दिसत नव्हतं. पण फक्त तेवढं एकच कारण होतं का? दिसत नव्हतं, पण ते सहनही होणार नव्हतं. आपल्या भावाची पोरं एवढी मोठी झाली,
हे त्याला सण होणार नव्हतं, त्यामुळे तो तिथं आला नव्हता. हा गेला दुर्योधन त्याला भेटायला. आता त्याचं काम आहे, मोठा माणूस आहे, घरातला ज्येष्ठ माणूस आहे. विचारलं, भाऊ कसा काय झाला कार्यक्रम? हा म्हटलं बरं झालं. अरे नाराज वाटतोय, काही तिथे काही गडबड नाही? तशी काही नाही, व्यवस्थित झालं. मग तू नाराज काय, तुला कुणी काही बोललं का? नाही म्हणे, तिथं आमचा अपमान झाला थोडा. म्हणजे काय अपमान झाला? पत्रिकेत नाव खाली टाकलं होतं का? नाही, नावही बरोबर भावकीमध्येच होतं. मग तुला शाल टोपी टाकली नाही? नाही, ती पण सारखीच होती. अरे मग तू नाराज काय? म्हणे ती द्रौपदी मला बोलली. इथं तिच्या तोंडात आलंय बरं का, लक्षात घ्या. व्यासांचं महाभारत सांगतोय, टी वरची बालिका सांगत नाही, कादंबरी सांगत नाही. म्हणजे ती द्रौपदी मला बोलली. तर धृतराष्ट्र म्हणला, तुझी वहिनी आहे, केली असेल थोडी चेष्टा, काय फरक पडतोय? वहिनी चेष्टा करू शकते ना. नाही बाबा, माझी चेष्टा केली असती चालली असती, पण ती तुम्हाला बोलली. धृतराष्ट्र म्हणे, काय म्हटली ती? याने सांगितलं, बाबा मी पाण्यात पडलो, ती द्रौपदी मला म्हटली, आंधळ्याचे पुत्र आंधळी असतात. हे शब्द धृतराष्ट्राने ऐकले. त्याचं काळी चार 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 चिरलं, डोळ्यातून खळखळा धृतराष्ट्राच्या पाणी बाहेर पडलं. साहजिक होतं, त्याला वाईट वाटणं साहजिक होतं. त्याच्या व्यंगाची चेष्टा झाली होती, व्यंगावर प्रहार झाला होता, वाईट वाटलं त्याला. दुर्योधनाने सांगितलं, बाबा रडू नका, रडू नका बाबा, मी माझा सूड घेणार आहे. तर द्रौपदीला मला दाखवून द्यायचं, आंधळ्याचे पुत्र आंधळी नसतात. धृतराष्ट्र गप्प आहे. बाबा मी सूड घेऊ ना? धृतराष्ट्र म्हणे, घे बाबा. आता दुःखात माणूस काय करेल सांगता येत नाही, काय बोलेल सांगता येत नाही. तर घे म्हणे, बाबा मी माझा सूड घेईल, पण तुम्ही मध्ये काही बोलायचं नाही. म्हणे नाही बोलणार. नाही तसं नाही, तुम्ही मला वचन द्या, मी माझा सूड घेत असताना तुम्ही मध्ये काही बोलणार नाही. आणि धृतराष्ट्राने दुर्योधनाला वचन दिलं, तुझा सूड तू घेत असताना मी मध्ये बोलणार नाही. त्या म्हाताऱ्याला काय माहित होतं, सूड घेताना इतक्या बिभत्स पद्धतीनं घेणार आहे. त्याला वाटलं भांडेल, एखादं शिवी देईल, एखादी चापट मारेल, याच्यापेक्षा काय करेल. म्हणून त्यांना वचन दिलं, तू तुझा सूड घेत असताना मी मध्ये बोलणार नाही. दुर्योधन भला खुश झाला, आला मामाकडे. मामा काम झालं, ठीक आहे. आता पुन्हा हस्तिनापूर दुर्योधनाला सांगितलं शकुनीने, पुन्हा इंद्रप्रस्थाला जा, त्या युधिष्ठिराला विनंती कर आणि सहकुटुंब सहपरिवार इथं घेऊन ये, पुढचं काम मी करतो. गेला पुन्हा, विनंती केली युधिष्ठिराला, दादा तुमच्या घरची पुरणपोळी आम्ही खाली, खूप छान कार्यक्रम झाला, तुम्ही पुरणपोळी आम्हाला खाऊ घातली, आता गुलाबजाम खायला तुम्ही आमच्या घरी या. आता युधिष्ठिर भोळ्या मनाचा माणूस, त्याला वाटलं बरं आहे, भावाच्या मनातला द्वेष संपतोय, काय अडचण आहे, येतो बाबा. आले पांडव, सगळे सोपस्कार झाले आणि आता सभा बसलेली होती, सहज बसलेले होते. हळूच शकुनी म्हणतो, युधिष्ठिरा भाच्या बसलोय थोडा वेळ, थोडं द्यूत खेळूया का? द्यूत माहिती आहे ना, जुगार, पत्ते नाही, ड्रीम 11, रमी सर्कल, आता कळालं हा द्यूतच आहे, जुगारच आहे तो, काय नाही, सगळा फक्त पद्धत बदलत गेली, तो जुगारच आहे. युधिष्ठिराला वाटलं बसलोय खेळूया. सारीपाटाला कवड्या आल्या, आधी गमतीशीर खेळत होते. पांडवांकडून युधिष्ठिर, कौरवांकडून शकुनी. हळूहळू डाव आता सहज खेळता खेळता डाव पैशावर आला, पैशाचा हिरेमाणिक मोत्यावर गेला. युधिष्ठिर हरत गेला, रथ हत्ती घोडे इंद्रप्रस्थ सगळं हारला, भीमाला हारला, अर्जुनाला हारला. पहिलं आणि मोठं व्यसन आहे द्यूत, युधिष्ठिर त्याला बळी पडला होता. खूप वाईट आहे जुगार, खूप वाईट. द्रौपदीला डावावर लावलं, कवड्या पडल्या, ठरल्याप्रमाणे तोही डाव युधिष्ठिर हारला. आणि आता दुर्योधन जोरात ओरडला, दुःशासना जा त्या दासीला इकडे घेऊन ये, द्रौपदीला घेऊन. दुःशासन गेला, द्रौपदी सांगितलं, द्रौपदी चल, तुला युवराजांनी सभेत बोलवलंय. द्रौपदी म्हटली, अरे तू वेडा आहेस का, तू पागल आहे? अरे ती गुरुकुलाची पवित्र सभा आहे, त्या सभेत एका स्त्रीनं जाणं योग्य नाहीये. तो म्हणे, मी तुला विनंती नाही करू राहिलो, तुला विनंती करायला नाही आलो, तुला आज्ञा युवराजांची. ती म्हणे, अरे तो आज्ञा करणारा कोण? आज्ञा पितामह भीष्मांची आहे का, महाराज धृतराष्ट्रांची आहे का, द्रोणाचार्यांची आहे का, विदुर काकांची आहे का, कृपाचार्यांची आहे का, माझ्या नवऱ्याची आहे का? नाही ना, तो मला आज्ञा करणारा कोण? मी युवराज्ञा.
त्यानं सांगितलं तू आता युवराज्ञी नाही राहिली, तू आता दासी झाली माझ्या दादाची. दासीनं फक्त आज्ञा पाळायची असते. तिनं विचारलं मी दासी कशी काय, घडलेलं सगळं त्याने सांगितलं आणि तुला चल म्हणून तिला पकडण्याकरता धावला. ती द्रौपदी दुःशासनाच्या पाया पडायला देऊ नको म्हणून. अरे दुःशासना, एक तर एका स्त्रीनं तिकडे जाणं चुकीचं आहे. त्यात मी त्या स्थितीत नाही का तुम्हाला तिकडे न्यावं मी तिकडे यावं, मला नेऊ नको. दुःशासन ऐकायला तयार नाही. पकडण्याकरता धावला. हरणासारखी द्रौपदी महालामध्ये पळायला लागली. पळता पळता पकडलं द्रौपदीला, घट्ट हाताला धरलं आणि हाताला धरून ओढत 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 तो घेऊन चालला. इतक्या द्रौपदीने एक हाताला खांब लागला, एका खांबाला द्रौपदीने घट्ट धरलं. दुःशासन पुढे ओढतोय, मी स्वतःला पाठीमागे ओढते आणि या ओढाताणीमध्ये दुःशासनाची ताकद संपली. त्यानं हात सोडला, द्रौपदीच्या डोक्याच्या केसांना हात घातला, जोरात झटका दिला. ती माऊली तशीच खाली कोसळली. सगळ्या तशीच केसांना धरून ओढत ओढत फरफटत फरफटत दुःशासन त्या द्रौपदीला सभेमध्ये घेऊन आला. सभेच्या मध्यभागी द्रौपदी भिरकावून दिली. चांगल्या वृत्तीच्या सगळ्या लोकांनी माना खाली घातल्या. वाईट वृत्तीचे सगळे लोक त्या प्रसंगाचा आनंद घेत होते. आणि असं असताना त्या दुर्योधनानं अशी स्वतःच्या मांडीवरचा कपडा बाजूला केला, मांडीवर थाप मारली आणि म्हणतो आण रे त्या दासीला आणि बसव माझ्या मांडीवर. काय म्हणलं असेल द्रौपदीचं अंतःकरण, काय म्हणत असेल पांडवांचं अंतःकरण. द्रौपदीच्या डोळ्यातून खळखळा पाणी बाहेर येत होतं. रडत होती, विवळत होती, निराश्रित झाली होती द्रौपदी. जसाही दुःशासन त्या द्रौपदीकडे गेला, त्या दुर्योधनाच्या शेजारी कर्ण बसलेला होता. हा दुर्योधनाचा परम मित्र कर्ण. आता याच्याबद्दल कादंबरीमुळे खूप गैरसमज आहे. पण तो शेजारी बसलेला, तो मी व्यासांचं महाभारत सांगतोय हा, पुन्हा लक्ष द्या. कादंबरी नाही, टीव्हीवरची मालिका नाही. तो शेजारी बसलेला होता. तो म्हटला मित्रा दुर्योधना, दासीला मांडीवर घेतोच आहे. मग दासी वस्त्रासह मांडीवर बसली काय आणि निर्वस्त्र होऊन मांडीवर बसली काय, फरक काय पडतोय? वस्त्र हरणाची मूळ कल्पना कर्णाच्या डोक्यातून बाहेर आलेली आहे व्यासांच्या महाभारतात. हो, मला वाटतं त्याचा शेवट वाईट झाला, लोक म्हणतात देवाने राजकारण केलं वगैरे वगैरे. असं काही नाही. त्याचा मृत्यू असा होणार हे त्याने इथेच ठरवलं होतं, गरज नव्हती. एकतर त्याला आपली म्हणण्याचाच अधिकार नाही. द्रौपदी दासी झाली होती कुणाची? कौरवांची. कर्ण हा कौरव नाहीये, त्याला आपली म्हणण्याचा काय अधिकार? बोलला तर बोलला, किती वाईट बोलला, काही गरज नव्हती. आणि दुर्योधनाला तेच लागत होतं. बरोबर आहे, दुःशासना ओढ तिची साडी, कर तिला वस्त्र, बसाव माझ्या मांडीवर. सगळी सभा चुपचाप होती. धृतराष्ट्राच्या लक्षात आलं काहीतरी वाईट घडतंय. त्याला वाटलं उठावर पोराला थांबव, पटकन उठला. दुर्योधनाने म्हाताऱ्याकडे पाहिलं, त्याच्या लक्षात आलं म्हातारा आता मध्ये बोलतोय. इतक्या दुर्योधन म्हटला हीच द्रौपदी मला म्हटली होती आंधळ्याची पुत्र आंधळे असतात, मला सूड घ्यायचाय, ओढ तिची साडी. धृतराष्ट्र पटकन आसनावर खाली बसला. त्याला आठवलं आपण वचन दिलं. दुःशासन त्या द्रौपदीकडे धावला. द्रौपदीनं साडी ओढण्याकरता धावला. द्रौपदीनं सगळी ताकद एकवटली. धृतराष्ट्राच्या आसनाच्या पायऱ्या चढून चढून धृतराष्ट्राच्या आसनापर्यंत पोहोचली. त्याच्या पार डोकं आपटते, डोकं फुटलं, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. विनंती करते महाराज थांबवा नाव हे सगळं. अहो या तुमच्या गुरुकुलाच्या पवित्र सभेमध्ये तुमच्या गुरुकुलाचे युवराज, तुमच्याच गुरुकुलाच्या सुनेचं वस्त्रहरण करतायत महाराज, थांबवा नाव हे सगळं. पण डोळ्याने आंधळा असणारा धृतराष्ट्र मनाने सुद्धा आंधळा झाला होता. एक शब्द दुःशासन जवळ येत होता. द्रौपदीच्या लक्षात आलं हा तर काही बोलत नाही, मग मला वाचवेल कोण? समोर दिसला तिला याच्या बापाच्या बापाचा बाप पितामह भीष्म. पळत 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 द्रौपदी पितामह भीष्मांकडे गेली. त्यांच्या पार डोकं आपटते, विनंती करते पितामह अहो थांबवा नाव हे सगळं. तुम्ही थांबू शकता या दुःशासनाला, या दुर्योधनाला तुम्ही थांबू शकता.
तो प्रसंग बघून पितामह भीष्मांना इतका राग आला. त्या रागाने शरीर इतकं गरम झालं का त्यांच्या शरीराच्या उष्णतेने त्याच्या आसनावर बसलेले होते. आसन वितळून गेलं, पण तोंड मात्र गप्पच राहिलं. एक शब्दही बोलले नाही पितामह भीष्म. निरासन गुरु द्रोणाचार्यांकडे गेले, कृपाचार्यांकडे गेले, प्रत्येकाकडे आधार मागितला, कोणीच आधार देना. दुःशासनानं पकडलं, पुन्हा सभेच्या मध्यभागी आणलं, पुन्हा ओरडला दुर्योधन, ओढ तिची साडी, कर तिला विवस्त्र. आणि जसंही द्रौपदीकडे तो दुःशासना तिच्या साडीला स्पर्श केला, द्रौपदीच्या लक्षात आलं, संपलं सगळं. आज माझं वस्त्रहरण होणार, आज माझं चारित्र्य हनन होणार. याच्यानंतर हे तोंड कुणाला दाखवण्याच्या लायकीची मी राहणार नाही. धरणी दुभंगावी, धरणीनं मला पोटात घ्यावं या स्थितीला द्रौपदी पोच. पण अचानक तिला आठवलं, अरे आहे ना, मलाही वाचवणार आहे. कोण? अरे तो अजून काय येत नाही, तो तर सर्वज्ञ आहे ना, अनंत डोळ्यानं तो बघतोय, मग त्याला हे दिसत नाही का? म्हणून द्रौपदीनं घट्ट डोळे झाकले. ती विसरून गेली मी पांडवांची पत्नी, विसरून गेली मी कुंतीची सून, विसरून गेली मी द्रुपदाची मुलगी आहे, विसरून गेली मी कृष्णाची बहीण आहे. सगळं सगळं विसरून गेली. एक भक्त झाली, घट्ट डोळे झाकले, त्या श्रीकृष्णाची श्रीमूर्त डोळ्यापुढे आणली, हात जोडले आणि त्या कृष्णाला हाका मारायला सुरुवात. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ द्रौपदीनं घट्ट डोळे झाकले. त्या कृष्णाची श्रीमूर्त डोळ्यापुढे आणली. देवाला सांगितलं, रे द्वारकेच्या राजा, कुठे अटकलास रे तू? आज या भक्तावर हा प्रसंग आला आणि या प्रसंगाला फक्त एकटा तूच असा आहे का जो या प्रसंगातून या भक्ताचं रक्षण करू शकतो? तुझा शब्द आहे का जो भक्त माझं नाव घेईल त्याला मी सहाय्य करेन. तू सांगितलंय, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. तूच म्हटला होता, जो मज होय अनन्य शरण. तूच म्हटला, अनन्या चिंतयंत मां कृष्णा. आज मी अनन्य झाले.
आज मी भक्त झाले. या प्रसंगाला माझं रक्षण करण्याची ताकद फक्त एकट्या तुझ्यात आहे. तू जर या माणसांच्या भरवशावर बसला ना कृष्णा, हे नाही माझं रक्षण करू शकत. हे मोठे शूर आहे, वीर आहे, मोठे गदाधारी आहे, धनुर्धारी आहे, राजा आहे, महाराजा आहे, रथी आहे, महारथी आहे, अधिरथी आहे, सम्राट आहे. पण एका स्त्रीचं रक्षण करण्याचं सामर्थ्य भगवंता कृष्णा यांच्यात नाही रे. या प्रसंगाला तुलाच धावून यावं लागणार आहे, तुलाच माझं रक्षण करावं लागणार आहे. दुःशासनाने जोरात झटका दिला, गोल गरका पडला द्रौपदीला. साडी ओढायला सुरुवात केली दुःशासनाने. द्रौपदीला गोल गरके पडत होते, साडी संपत नव्हती. साडी मागे साडी, साडी मागे साडी, साड्यांचा ढीग साचायला लागला. दुःशासन साडी ओढतोय, दुर्योधन ओरडताना दुःशासना ओढ का साडी, अरे करण्यात तिला विवस ओढ साडी. द्रौपदीच्या डोळ्यातून खळखळा अश्रू वाहताय. द्रौपदी देवाला हाका मारते. सगळी सभा चकित झाली आहे. द्रौपदी तर सगळ्यांना विसरून देवाला सांगते, या प्रसंगाला तुला यावं लागणार आहे. शास्त्रकार सांगतात 5,500 मीटर कपड्याचा ढीग साचला. द्रौपदीच्या शरीराचं एक इंच अवयव उघडा पडलेला. भगवंताचं नाव घेते कृष्णा, धावून दुसरं काहीच नाही, नाम जप यज्ञ तो. सगळी सभा चकित झाली. द्रौपदीची साडी संपायला तयार नाही. साडी ओढता ओढता अचानक पितांबराला, दुःशासन त्या पितांबराला हात लावणार इतक्या पितामह भीष्म ताडकन उठले. दुःशासनाला म्हणतात, अरे दुःशासना आता थांब रे, त्या पितांबराला स्पर्श करू नको. अरे आतापर्यंत ओढत होतास, साडी ओढत होतास, द्रौपदीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करत होतास. अरे पण आता तो पितांबर आहे, आणि तो पितांबर म्हणजे त्या कृष्णाने द्रौपदीला वेढलेला आहे. आणि जर त्या कृष्णाला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करशील ना, तर तुझ्या बरोबर, माझ्या बरोबर सगळ्या हस्तिनापुराचा विनाश होऊन जाईल. पितांबराला स्पर्श करून कृष्ण. दुःशासन बेशुद्ध पडला. सगळी सभा चकित झाली. भगवंताची श्रीमूर्त प्रकट झाली आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी देवाला दंडवत केला. देवाने सगळ्यांना आशीर्वाद दिला. तुकया बंधु मने
जप यज्ञ तो परम बाधो न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थी। या ओवीचं चिंतन या ठिकाणी भगवंताच्या श्रीचरणी समर्पित करत असताना ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण इथे एकत्र जमलो ते कैवल्य असे रामनाथ शंकर गीते दादांचं प्रथम पुण्यस्मरण आहे। हे सगळं गेल्या 2 तासाची जी सेवा आहे नामचिंतनाची, या ठिकाणी आज ही ओवी ज्या कारणाने निवडली त्याचं कारण असं की या जीवात्म्यानं या ओवीच्या माध्यमातून का होईना पण देव जवळ करण्याचा प्रयत्न केला। आणि 1 वर्षभरापूर्वी त्या भगवंताचं नाम चिंतन करत करत त्यांनी इहलोकीची यात्रा संपवून परमेश्वराच्या श्रीचरणी चिर विश्रांती घेतली। देवाने आपली नित्यमुक्ती त्यांना दिलेलीच आहे। त्यांच्या पाठीमागे त्यांचा परिवार आहे, प्रामुख्याने त्यांच्या पत्नी आहेत सुमनबाई रामनाथ गीते, त्यांचे बंधू आहेत आदरणीय श्री अशोकरावजी शंकर गीते, आदरणीय श्री शांतारामजी शंकर गीते, आदरणीय श्री सोमनाथजी काशीनाथ गीते, त्यांचे चिरंजीव आहेत आदरणीय श्री प्रकाशजी रामनाथ गीते, त्यांचे सुनबाई आहेत सौभाग्यवती रेखाताई प्रकाश गीते, त्याचप्रमाणे त्यांचे बहीण आहेत छबाबाई भास्कर घुगे, त्यांच्या पत्नी आहेत शोभाताई संतोष सोनवणे, सुरेखा त्र्यंबक आव्हाड, ममताताई संदीप बुरकुल, त्याचप्रमाणे शिलाताई दीपक नागरे, त्यांचे पुतणी आहेत महेंद्र, त्याचप्रमाणे महेंद्र शांताराम गीते, सचिन शांताराम गीते, नितीन शांताराम गीते, केशव अशोक गीते, त्यांचे नातू आहेत अथर्व अनुष्का, त्यांच्या सुना, त्यांचे जावई, त्यांचे नातू पत्तू, भरल्या गोकुळासारखा हा परिवार। आणि या परिवारातून गेल्या वर्षभरापूर्वी अचानकपणे दादांनी एक्झिट घेतली। खरं तर प्रवचनाची कीर्तनाची वेळ या ठिकाणी संपलेली आहे आणि मी या सेवेला पूर्णविराम देणार आहे, पण जाता जाता एक फक्त 5 मिनिट आपल्याकडनं मागवून घेतो ते याकरता गरजेचे आहे कारण आज आपण सर्वच जण या ठिकाणी एकत्र जमलो। त्याचं कारण काय का गेल्या वर्षभरापासून हा परिवार ज्या दुःखाला सामोरा गेला त्या दुःखातून या परिवाराला आपल्याला बाहेर काढायचं आहे, आपल्याला त्यांना आधार द्यायचा आणि म्हणून आपण सगळे इथे एकत्र जमलो। पण या परिवाराला दुःख का झालं तर बरीच जण म्हणतात यांच्या जवळचा एक जीवात्मा यांच्या घरातून गेला हे दुःख झालं। मी म्हणतो ते दुःख नाहीच, मृत्यूचं दुःख मानायचं नसतं, ते आम्ही मानत नाही, त्याचं नसतंही पण कारण मृत्यू हा ठरलेला आहे, तो प्रत्येकाला आपली जन्माला आलो त्यावेळेला आपली तारीख निश्चित झालेली आहे, तो येणार आहे। म्हणून मृत्यूचं दुःख नाहीये कारण दुःख करण्यासारखं का नाही, कारण हा जीवात्मा भगवंताच्या स्वरूपापर्यंत पोहोचलेला आहे, म्हणून मृत्यूचं दुःख नाही। दुःख आहे या परिवाराला, पण दुःख कोणतं? दुःख एकच आहे या परिवाराचा, या घरातला एक बाप यांच्या जीवनातून वजा झाला, हे दुःख खूप मोठं आहे। आणि यांना दुःख का होतंय? कारण यांना बाप कळाला, यांना बाप समजला, यांना बाप हवासा होता म्हणून यांना दुःख होत आहे। हे तर बाप सगळ्यांना कळतो का? नाही ना कळत। मी तर नेहमी सांगतो या जगातला सगळ्यात दुर्लक्षित प्राणी जर कोणता असेल ना तर तो हा बाप नावाचा प्राणी, सगळ्यात दुर्लक्षित प्राणी। हा आपल्याला अजून समजलाच नाही, हा उमगलाच नाही। कारण काय? याच्याबद्दल आपल्याला प्रेम वाटतच नाही। कारण काय? कारण एकच आहे का हा बाप आहे ना हा कधी रडताना दिसत, हा कधी रडत नाही आणि म्हणून आपल्याला असं वाटतं बाप प्रेमच करत नाही, पण तसं नाही। जेवढं प्रेम आई करते ना तेवढंच प्रेम कदाचित त्याच्यापेक्षा कणभर जास्त प्रेम बाप आपल्यावर करत असतो। फरक इतकाच आहे, आईला व्यक्त होता येतं, बापाला व्यक्त होता येतं। आईला बोलून बापले दुःख सांगता येतात, बापाला दुःख सांगता येत नाही, त्याला रडता येत नाही। घरात किती मोठा प्रसंग येऊ द्या, किती दुःख येऊ द्या, आपण सगळी घरातली माणसं रडतो, आपल्या घरातल्या आपल्या बापाला रडता येत नाही, तो रडत नाही, त्याला रडता। किती मोठं दुःख येऊ द्या, किती मोठं संकट येऊ द्या, किती मोठं विघ्न येऊ द्या, तो बाप रडत नाही। त्याच्या स्वतःचा बाप मेला ना तरी तो रडत नाही, आई मेली ना तरी तो रडत नाही, पत्नी मेली तरी तो रडत नाही, एकुलता एक मुलगा मेला तरी तो बाप रडत नाही, त्याला रडताच येत नाही, तो रडतच नाही। का? त्याला दुःख होत नाही? त्यालाही दुःख होतं, त्याचंही अंतःकरण भरून येतं, अश्रू इथपर्यंत येतात। पण जेव्हा इथे अश्रू येतात ना तेव्हा त्या बापाच्या डोक्यात क्लिक होतं, अरे
आता जर माझ्या डोळ्यातून अश्रूचा थेंब खाली पडला ना, तिथं अश्रू पुसणार कोणीच शिल्लक राहणार नाही. म्हणून पाण्याच्या अश्रूचं तो बाप रक्त करतो आणि या हृदयात जिरवतो. जगात हे सामर्थ्य फक्त बाप नावाच्या प्राण्यात आहे, दुसरं कुणालाच. हा बाप खूप मोठा आहे, खूप मोठा. या बापावर बोलण्यासारखं खूप आहे, पण वेळ संपली. एक 4 ओळी या बापाच्या त्या भगवंताच्या श्रीचरणी समर्पित करून आपल्या कानावर घालतो का? कारण जीवनात नाही काही केलं ना, काही फरक पडणार नाही. तुम्ही दान करू नका, पुण्य करू नका, कर्म करू नका, काही फरक पडणार नाही. जे जसं चालू आहे ते तसं चालणार आहे. फक्त एकच करा, घरामध्ये देव आपल्याजवळ उभा राहू शकत नाही, म्हणून देवानं देव जवळ करण्याची 2 साधनं आपल्या घरात ठेवली. ती म्हणजे आपल्या घरात असणारी आपली जन्मदाती आई आणि आपल्या घरात असणारा जन्मदाता बाप. यांच्या पायावर डोकं ठेवून दिवसाची सुरुवात करा आणि दिवसाचा समारोप करताना यांच्याजवळ जाऊन 2 प्रेमाचे शब्द बोला. आयुष्यात काही कमी पडणार काही, सगळी उणीव त्या ठिकाणी भरून निघेल. म्हणून बाप जीवनात खूप महत्वाचा आहे. या परिवाराचं जे दुःख आहे ते बाप जीवनातून लढा झाला एवढं आहे. बस 4 ओळी या ठिकाणी बाप नेमका आहे कोण, तो नेमका आहे कसा, हा आपल्याला समजावून घ्यायचा आहे. म्हणून एका कवीने बाप 4 ओळींमध्ये बाप स्वाभिमानी बाळू, त्याचा कणख रखना, जच्या हृदयात राही लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या कामाच्या टिंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब, बाप जणू असते वाया डोळ्याची जमात, त्याच्या पापामध्ये कोणी नाही वाटेकरी होत. बाबा स्वाभिमानी बाळा. हा बाप जो आहे हा नारळासारखा असतो, नारळासारखा करून एकदम कडक कठीण टणक, पण आतून इतका नाजूक असतो, इतका नाजूक असतो का त्याचं हृदय जे आहे ना ते लाजाळूपेक्षाही नाजूक असतं. त्या हृदयाला तो कधी कुणाला स्पर्श करू देत नाही. नाहीतर बघा, दिवाळीच्या दिवशी जवळ पैसे नसताना उसने पैसे आणून आपल्या अंगावर नवे नवे कपडे घालणारा बाप स्वतः मात्र भोकं पडलेलं बनियान स्वतःच्या अंगात पुन्हा पुन्हा घालतो. त्या बनियानला पडलेल्या भोकामध्ये आपल्याला आपलं दारिद्र्य आणि आपल्या बापाची श्रीमंती दिसली पाहिजे. हा खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. आपल्या पायात 500 रुपयाची चप्पल घालणारा बाप स्वतः मात्र खिळे ठोकलेली चप्पल स्वतःच्या पायामध्ये घालतो. हा बाप आपल्याला समजला पाहिजे. बाप खूप मोठा आहे. या परिवाराच्या वेदना खूप मोठ्या आहेत. तुम्ही त्यांना विसरून जा असं मी म्हणणार नाही, म्हटलो तरी तुम्ही विसरू शकणार नाही. फक्त एकच सांगेल, समाधान एकच माना की आपले दादा कुठे चुकीच्या जागी गेले नाही. देव त्यांना चुकीच्या जागी जाऊ देणार नाही, कारण देवाचा शब्द आहे, नामे पावन धर्मा अधर्म. देव पावन करतो नाम जप करणाऱ्याला. देवाने त्यांना आपल्या स्वरूपात पावन केलेलं आहे. मी माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने प्रभू श्री चक्रधराच्या श्रीचरणी एकच प्रार्थना करतो की देवा, हा पवित्र असा जीवात्मा तुझ्या कैवल्यगडावर रहिवास करत आहे, त्याला तुझ्या कैवल्यगडावर नित्य मुक्ती प्रदान कर. आणि त्यांच्या जाण्याने त्यांचा जो परिवार आहे, या परिवाराने त्यांची उणीव वासत आहे, ती उणीव सहन करण्याची ताकद परमेश्वराने या परिवाराला द्यावी. इतकीच भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करू. झालेली अल्प स्वल्प सेवा आपणा सर्व संत सज्जनांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या पवित्र करकमलाने त्या भगवंताच्या श्रीचरणी समर्पित करून या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो, थांबतो. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. इथे श्रद्धांजली पर मनोगत होईल. नाना बोलायचं आहेच आपल्याला, हो बोलायचं आहेच नाना आपल्याला. तर मी नानांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं. आपलं श्रद्धांजली मनोगत या परिवाराप्रती मार्गदर्शन, आपल्या भावना 1-2 मिनिटांमध्ये या ठिकाणी व्यक्त कराव्या.
तर नंतर इथे आरतीने कार्यक्रमाचा समारोप होईल. आदरणीय श्रीकांत भाऊंना विनंती आहे की आपण पुढील सूचना या ठिकाणी द्यावी. या ठिकाणी बाबांचं पूजन होत आहे. आपले VNचे संचालक दिगंभाऊ गीते हे श्रद्धांजलीपर बोलतील. तसेच बबनराव सानप हे सुद्धा श्रद्धांजलीपर 2 शब्द बोलतील. भाऊंना विनंती आहे की तसेच गोदावरीचे चेअरमन लक्ष्मणराव सांगळे हे सुद्धा 2 शब्द बोलतील. स्वर्गवासी रामनाथ शंकर गीते यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालेले. गीते परिवार एक सुसंस्कृत परिवार आणि रामनाथ भाऊ बोलल्यानंतर त्यांचा स्वभाव संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे जोडून धन उत्तम व्यवहारे या उक्तीप्रमाणे या अभंगवाणीप्रमाणे त्यांनी स्वतःचा प्रपंच नोकरी करून शेती करून अतिशय कष्टानं उभा केला. अशा रामनाथ भाऊला मी आमच्या शिवरी येथील विविध संस्थांमार्फत तसेच हरिभक्तपरायण रंभाजी महाराज गाजरे ट्रस्ट त्र्यंबकेश्वर आणि पंचकृषीतील भजनी मंडळ तसेच क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. येथे मान